एमपीएससीने ऐतिहासिक कामगिरी केलेली 15 दिवसातच पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे तर तो जाहीर करून टाकलेला आहे आणि उमेदवारांसाठी ही आनंदाची बातमी जी आहे तर ते म्हणू शकतो 14 जून 2026 ला एमपीएससी कंबाईन ग्रुप बी याची पूर्व परीक्षा झाली होती आणि याचा पूर्व परीक्षेचा निकाल जो आहे आयोगाच्या संकेतस्थळावर जाहीर झालेला आहे आणि ही खूप चांगली बातमी आहे कारण की उमेदवारांना आता लगेच कळणार आहे की आपल्याला मराठी इंग्रजीचा स्टडी करायचंय किंवा बाकीच्यांना कळणार की आता आपल्याला ग्रुप सी ला तयारी करावी लागणार आहे। तर याच्या संदर्भातलं काय अनाउन्समेंट आहे, किती कट ऑफ लागलेला आहे आणि याच्यासाठी महत्वाची घोषणा काय, सर्व काही पाहणार आहोत। तत्पूर्वी मित्रांनो इंग्लिश साठी जी आहे तर ती स्पेशल व्हर्टेक्स जी आहे तर ती इंग्लिशची बॅच आपण सुरू केली लाईव्ह स्वरूपाची, ते पण आपण 1 जुलै पासूनच सुरू अनाउन्समेंट केली होती आणि आजच जो आहे तर तो निकाल लागून गेला। म्हणजे उद्यापासून जे उमेदवार पात्र झालेले आहेत तर ते इंग्लिश या विषयाची तयारी जी आहे तर ते करू शकतात। इग्नाइट अकॅडमीचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून तुम्ही या बॅचला एनरोल करू शकतात। याच्यामध्ये पाहूया त्यांनी काय सांगितलेलं आहे। 14 जूनला झालेली जी पूर्व परीक्षा होती तर त्याचा निकाल जो आहे तर तो 1 जुलै 2026 रोजी आयोगाने जाहीर केलेला आहे। तुम्ही फक्त असं समजू शकता 14-15 दिवसातच हा निकाल जो आहे तर तो इथं आलेला आहे। याच्यामध्ये आता आपण पाहूया की किती उमेदवार दिलेले आहेत इथे, यांनी आपल्याला शेवटी जावं लागेल। हा कट ऑफ आहे। पहिले तर उमेदवार पाहू, टोटल उमेदवार किती घेतलेले त्यांनी, जवळपास मुख्य परीक्षेला 9253 एवढे घेतलेले आहेत। आय थिंक 16 वगैरेचा रेशोने मुलं घेतलेले असावेत त्यांनी। तर 9253 मुलं आता ही मुख्य परीक्षा ग्रुप बी ची मुख्य परीक्षा जी आहे तर ती देणार आहे। याच्यामध्ये जर आपण कट ऑफ पाहिला तर कट ऑफ मध्ये थोडीशी शॉकिंग गोष्टी, एक दोन गोष्टी पाहायला मिळतात। पहिले जर ओपनचा जो कट ऑफ आहे तर तो गेलेला आहे 53.25 एवढा गेलेला आहे। फिमेलचा गेलेला आहे 50.25। मेन गोष्ट एससी चा कट ऑफ तुम्ही बघा, जनरलचा कट ऑफ हा डायरेक्ट ओपनच्या बरोबरीने लागलेला आहे। एससी चा कट ऑफ हा पूर्णपणे ओपनच्या बरोबरीने लागलेला आहे 53.25। इव्हन दो महिलांचा देखील सारखाच लागलेला आहे 50.25। म्हणजे एससी महिला असो एससी पुरुष काय जे असतील तर त्या दोघांचा ओपनच्या बरोबरीने कट ऑफ लागलेला आहे। एसटीचा कट ऑफ हा जो आहे तर तो 43.75 आहे आणि फिमेलचा कट ऑफ हा 39.50 एवढा पाहायला मिळतो। बाकी डीटीए याचा पण ओपनच्या बरोबरीचाच कट ऑफ आहे। एनटीबीचा कट ऑफ थोडा कमी आहे 52.75। एसबीसीचा पण ओपनच्या बरोबरीचा कट ऑफ आहे। एनटीसीचा पण ओपनच्या बरोबरीने कट ऑफ आहे 53.25। ओबीसीचा जर आपण पाहिला तर ओबीसीचा कट ऑफ आपला पाहायला मिळतो 53.25। फिमेलचा पण ओपन फिमेलच्या बरोबरीनेच हा कट ऑफ लागलेला आहे। ईडब्ल्यूएचचा पुन्हा कमी आहे। ईडब्ल्यूएचचा कट ऑफ हा एससी पेक्षा, बाकी कॅटेगरी पेक्षा, ओबीसी एससीबीसी सगळ्यांपेक्षा हा कमी गेलेला आहे। हा 47.50 गेलेला आहे। फक्त एसटीच कॅटेगरी आहे की त्यांचा सगळ्यात कमी गेलेला आहे। 2 नंबरची जी कॅटेगरी आहे प्रवर्ग आहे तर तो ईडब्ल्यूएस आहे। एससीबीसी पाहायला गेलं एससीबीसीचा पण ओपनच्या बरोबरीने मेल फिमेलचं काहीच इथं फरक नाही आहे। बाकी दिव्यांगांचा ग्रुप एचा हा 49.75 हे पण थोडे जास्तच कट ऑफ लागलेले आहेत। ऑर्फनचे पण कट ऑफ इथं पाहू शकतात 26.50 आणि 48.75। तर हे सर्व कट ऑफ आहे। खूप सारे मुलं त्यांनी जे आहे तर ते मुख्य परीक्षेला घेतलेले। आता मुख्य परीक्षेला खऱ्या अर्थाने तुमचं मराठी आणि इंग्रजी हे तुम्हाला फायनल सिलेक्शनला जे आहे तर ते पोहोचवणार आहेत। याच्या संदर्भात तुम्हाला काही मदत लागत असेल तर इग्नाइट अकॅडमी नेहमी तुमच्या सोबत आहे आणि सर्व बॅचेस आपल्या इग्नाइट अकॅडमीच्या ऍप्लिकेशनवर अवेलेबल आहेत। भेटूया पुढील व्हिडिओमध्ये, तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद।